हुरा रे हुरा, भैरी बुवा पालखीला सोन्याचा तुरा रे बोलिओ. नमस्कार मंडळी, मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. शिमगा भैरी जोगाईचं पाऊण मी निघालो परतीच्या प्रवासात. आता खडे म्हणजे काय, आपल्या मालवणा घराकडे निशाण येतला. रत्नागिरी रायगडला येतात देवाच्या रूपात पालखी, पण आमच्याकडे येतात देवाच्या रूपात निशाण. तर शिमगा भैरी जोगाईचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जाकी मिर्या, सडा मिर्या, नवलाई पावनाई या दोन देवींची झालेली भेट आपल्या भावाला भैरी बुवाला. संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे, आवर्जून पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. लोकेशन कोकण रेल्वेचे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. वाजले सकाळचे 7:30. आपली ट्रेन आहे नागपूर मडगाव स्पेशल ट्रेन. पण त्याआधी म्हटलं गरमागरम चहा पिऊन घेऊ. आणि चहा पिण्यासाठी ठरलेला आपला स्पॉट तो म्हणजे पैलवान गुळाचा चहा. आपल्या पलटणचे माने बंधू आहेत, त्यांनी सुरू केलेला व्यवसाय. दादा नमस्कार. नमस्कार. नाव आपलं? समीर माने. समीर माने. तुम्ही एकटे असता इथं? एकटे असतो, थोड्या वेळाने पप्पा असतात, दोघे. बरं. मी पहाटे 4 पासून सुरू असतो हा तुमचा स्टॉल. कधी आला तर नक्की ट्राय करा. स्टेशनच्या बरोबर या साईडला. पैलवान गुळाचा चहा म्हणजे लयच भारी. रेल्वे स्टेशनवरती मिळणारा चहा तुम्ही एकदा पिणार पण नंतर पिणार नाही, त्यापेक्षा हा लय भारी आहे. रत्नागिरी ते कणकवली माझा प्रवास होणार 0139 नागपूर मडगाव स्पेशल ट्रेनने. पण त्या अगोदर एवढं सुंदररित्या बांधकाम झालेल्या कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्टेशनचा सिनेमॅटिक शॉट झालाच पाहिजे. एडिटिंगची कामे पूर्ण करून तिकीट घ्यायला गेलो. रत्नागिरी कणकवली जनरल क्लासचे तिकीट भाडे आहे सुपरफास्ट 85 रुपये. डिस्टन्स किती 156 किलोमीटर. आणि तेव्हा समजलं की आपली ट्रेन 2 तास उशिराने सुरू आहे. टायमिंग आहे 10:05 पण आपली ट्रेनर 12:05. त्याच्या अगोदर एक ट्रेन 12618 मंगला एक्सप्रेस. ती ट्रेन बघून आपण जाऊ कणकवलीला. 12 वाजायला फक्त 4 मिनिटं कमी आपली ट्रेन येते समोर 12618 मंगला एक्सप्रेस. पण त्याआधी आपले एक सत्सर भाऊकी आवडीने व्हिडिओ पाहणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार काकी. काय आपलं नाव? आणि राहणार आहे बिलवडीची. कशी वाटतात तुम्हाला व्हिडिओ आमचे? छान वाटतात. काकी तुम्हाला? आपल्यासोबत आहेत. नमस्कार आजी, पाय पडतो. चला चला. आपली ट्रेन येते फ्लॅट क्रमांक 1 नंबरला आणि 2 नंबरला समोरून सावंतवाडी दिवा 10106. मंडळी, येत्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी स्टेशन तुम्हाला एक वेगळ्या रूपात पाहायला मिळेल. संपूर्ण स्टेशन परिसर, पत्र्यांचे शेड, सगळं काही. आली ट्रेन आली. हाय, बऱ्यापैकी दिसते ट्रेन रिकामी. जनरल डबे किती? 4 डबे आहेत, 2 पुढे 2 मागे. बरं झालं बाबा, ट्रेन रिकामी आहे. चला 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 चला. हजरत निजामुद्दीन दिल्ली एर्नाकुलम 12618 मंगला एक्सप्रेस. 2 डबे पुढे जनरल आहेत आणि रिकामी पण आहेत, काय टेन्शन नाही. नाहीतर बाबा या ट्रेनचा प्रवास नकोसा वाटतो कधी कधी. समोरून आपली सावंतवाडी दिवा. आज ह्या ट्रेनला लागलाय लोकोमोटिव्ह वॅब 7. भरपूर वर्षांनी मंगला ट्रेनचा हा कोच, जनरल कोच बघतोय मी रिकामी. वा, आजच्या प्रवासात तर बाई 4 लागणार आहेत. काय बोलता बाबांनो? पण भैया लोक आपली घाण करायची काय सोडणार नाही. त्यांचा वॉश बेसिन म्हणजे लाल लाल गुटखा. काय हो, बरोबर की नाही? कुठून बसला तुम्ही? कुठून बसला? अच्छा, बसताय. चला चला, हरकत नाही. नागपूर मडगावने प्रवास करायचा होता आणि त्याचं विशेष कारण, महत्वाची बातमी द्यायची आहे. आता ती ट्रेन काय 2.5 तास लेट आहे. 1-1.5 वाजता येईल रत्नागिरीला. आपण जाऊन ते म्हटलं आपण
गपचूपपणे ह्या ट्रेनने प्रवास करू। आणि महत्त्वपूर्ण बातमी ती म्हणजे की आपल्या संपूर्ण भारतातले, संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव देवस्थान जिथे शांततेमध्ये दर्शन दिलं जातं ते सुद्धा मनसोक्त कुठलीही धक्काबुक्की न होता संत शिरोमणी श्री गजानन महाराज मंदिर कुठे आहे? आपल्या विदर्भातल्या शेगावमध्ये। विदर्भाची पंढरी शेगावचे गजानन महाराज। तुम्ही सुद्धा प्लॅन करताय कोकणातून म्हणजे आपलं कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, पुढे मग रत्नागिरी, चिपळूण, खेड, शेगावला जाण्यासाठी, तर लक्षात ठेवा आठवड्यातून 2 दिवस, कधी रविवार आणि गुरुवार शेगावसाठी ट्रेन आहे हीच मडगाव नागपूर। आणि तिकडून येत असेल तर या ठिकाणी ती एक ट्रेन नागपूर मडगाव। ट्रेन क्रमांक काय? 01139 नागपूर मडगाव। आणि मडगाव नागपूरसाठी होतो 01140। रत्नागिरी टाटा बरोबर 12:08 ट्रेन रवाना झाली। आपली गाडी पोचली नॉनस्टॉप रत्नागिरी पासून आता सौंदळ्याला, कारण समोरून ट्रेन इथे क्रॉसिंगला समोर पॉइंट मध्ये तयार आहेत हिरवा झेंडा दाखवण्यासाठी। नुकतीच क्रॉस झाली मडगाव राजधानी एक्सप्रेस। आतापर्यंत आपण इतके रेल्वे जर्नी केले पण राजधानी, दुरांतो, हमसफर एकदाही केली नाही। जरा कमेंट करून सांगा राजधानी करूया कोणती करूया? TVC राजधानी, मडगाव राजधानी की सिया राजधानी? कोकणातून सहसा मंगला एक्सप्रेसचा प्रवास म्हटला तर अतिशय घाणेरडा आणि वासदायक केळसवाण होतो, पण आज प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसतंय। कधी 2 डबे झाल्यापासून, नाही तर पहिला 1 डबा असायचा त्यामुळे मरणाची गर्दी। आता मात्र काय टेन्शन नाही, 2 डबे जनरल झाले आहेत, 2 पण नाही 4, 2 पुढे आणि 2 मागे। आणि बघू शकता पूर्ण ट्रेन इथे कमी आहे। तुमच्यापैकी कोणी कोणी आतापर्यंत या मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसने प्रवास केला जरा नक्कीच कमेंट करून सांगा, सोबत तुमचा अनुभव देखील। कारण माझा अनुभव आजचा बघा असा समोर दिसतोय, बलम पिचकारी बिहारीने दौड आली। एकदम जबरदस्त नाद खुळा 110च्या स्पीडने आपली ट्रेन रन करते। मगाशी गेलं वैभववाडी रोड, आता येईल आचिरने नांदगाव आणि आपली कणकवली। अजून एक अतिशय महत्त्वाची अपडेट, येत्या एप्रिल महिन्यापासून दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणारी 11003 तुतारी एक्सप्रेस धावणार LHB रेक सहित।
तारीख अजून ठरायची बाकी आहे, पण एप्रिल महिना फिक्स. इली रे इली, कणकवली इली. ठीक दुपारी 1:30 वाजता मंगला एक्सप्रेस पोहोचली आमच्या कणकवली. कणकवली स्टेशनवरून दारिस्ते गाडी पकडून पोचलो कणकवली बस स्टँडला. तिकडे गेल्यानंतर नवीनच BS6 प्रणालीच्या स्वमालकीच्या ST बसेसचे दर्शन झाले. आपल्या काय ST मिळायची नाही, पण उद्घाटन सोहळा नक्कीच बघू मिळतलो. त्याआधी बस स्टँडच्या कॅन्टीनमध्ये 100 रुपयाची शुद्ध शाकाहारी थाळीचा आस्वाद घेऊया, ज्यात वरण भात, चण्याची उसळ, 2 चपाती, बटाटा सुकी भाजी, लोणचा, कढी, पापड. हा 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 हा, काय सांगते रावांनो, मजाच इली जेऊ. आणि मग 4:30ची अजगणी मालवण ST पकडून गेलो आमच्या मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंडला. मालवणला जायचं मुख्य कारण त्या म्हणजे मालवण आगाराला मिळालेल्या नवीन BS6 बसेसचे उद्घाटन सोहळा. संपूर्ण मालवण आगारातील कर्मचारी वर्ग उत्सुक होते कधी आपल्याला या बसेस चालवायला मिळतील. दिनांक 17 मार्च 2025 या दिवशी येणार आमच्या वाडीतल्या प्रत्येक दारोदारी प्रत्येकाच्या घरी होळीचा निशाण. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात घरोघरी देवाच्या रूपात पालखी निशाण येते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त निशाण. धुळवड, रोंबाट ह्या सर्व करून होळीच्या कार्यक्रमाची सांगता होते. होळीच्या सणाला मनाला, होळीच्या सणाला रंग भरून आला, मजाच्या खेळाला रंग भरून आला, मजाच्या खेळाला थंड दडला मनाला. होळीपासून कोणाकडे 5व्या दिवशी तर कोणाकडे 7व्या दिवशी निशाण येतात. त्यासोबत सोंग पण येतात. कोण हनुमान, कोण राम, कोण संकासूर, कोण भटजी इत्यादी काही. निशाण येतेवेळी सोबत गोमूचा पारंपरिक नृत्य देखील पाहावयास मिळतो. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच, कारण उद्या असा आमच्याकडे पॉस. आता पॉस म्हणजे काय, ज्यांका ज्यांका माहिती असत त्यांनीच फक्त कमेंट करा. आणि पॉस झाला की मग परतीचा प्रवास सुरू होणार शिवडाव गाव करत थेट मुंबईला.